पोरं? आई म्हणलं चपाती झाले का? नाही झाले अजून. राहू दे, मला उशीर होतोय कॉलेजला, मी जातो. सकाळी उठायचं, तोंड घेऊन निघायचं कॉलेजला. काय झालं संजय? अरे काय नाही, पाय करायला लागलाय का? मला असं बोलत नाही. आणि सकाळ सकाळ तोंड पाडून का बसलाय? अरे काय रात्री झोपच झाली नाही. झोप झाली नाही रे. मला वाटलं होतं काय रात्रभर. मी तर वेब सिरीज पाहिजे म्हटलं तरी आजपर्यंत जातो. आई म्हणते जास्त मोबाईल वर गेलो रे घरावर. हे जे आहे काय पण म्हणतो. अरे काय ते आपण मला नका लावा. मग काय वहिनीचा विचार होता काय रात्रभर? तिचा विषय आता 24 तास असतो, पण ती नीट बघत पण नाही. मग काय प्रॉब्लेम? अरे नाही रे. थांब. सायली? हा बोल सायली. काय? ए, असं काय झालं? आता सेंटर लावा ती. किती वेळ आहे? उद्या बघू या. काय माहित कुठे गेला, तर पडत असेल कुठतरी. चल. बरं ठीक आहे, लेक्चर चालू आहे. हो तू जा आम्ही बेकरार करके हमें यूं ना जाइए, आपको हमारी कसम लौट आइए। बेकरार करके हमें यूं ना जाइए, आपको हमारी कसम लौट आइए। एक लड़की भीगी भागी सी, सोती रातों में जागी सी। एक लड़की भीगी भागी सी, सोती रातों में जागी सी। मिली एक अजनबी से, कोई आगे ना पीछे, तुम ही कहो ये कोई बात है। सुहाना सफर और ये मौसम हसीन, सुहाना सफर और ये मौसम हसीन। हमें डर है हम खो न जाए कहीं, सुहाना सफर और ये मौसम हसीन। जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ। संजय, हाय संजय. हा? आता हरवला. अरे नको काळजी करू, भेटेल नशिबात असले तर. अरे म्हणजे भेटेल. बरं तुझा पाय कसा आहे आता? आणि तुझे बाबा? ते पण बरे. हे बघ संजय, जसं मी तुला ओळखते ना, मला नाही वाटत तू एका मुलीसाठी आपलं आयुष्य सोडून द्यावं. उत्तर जे असेल ना तू त्यासाठी तयार राहा. हे बघ, आयुष्याच्या वाटेवर आहेत ना बरीचशी संकट येते. मग तू काय असं पळून राहणारस का? शेवटी वर्गाचा टॉपर येतो, काहीतरी उपयोग करण्याचा. चल, क्लासची वेळ झाली. चला. राघव असाइनमेंट झाले का तुझ्या? असाइनमेंट? हा. कधी द्यायचं होत्या? अगं ते शेवटचा दिवस आहे की द्यायच्या. अरे मी तर केलंच नाही बाबा. मग आता पिक्चर बघणं काय मी करा नाही, दे असाइनमेंट आधी. ऐक ना, तुझ्याकडे आहेत का असाइनमेंट? आई फोटो काढून घेऊ का? हा चालतंय. जाऊ दे, ते सांगू नको संजीतला आल्यावर. हा नाही तू गेला असेल तर शिक्षकांना बोलायला. गेला का? जाऊ दे, सांगू नको आल्यावर. हो मॅडम. बरं आहे. ऐक ना सॉरी आधी हा? चुकून पडली होते. ठीक आहे. काय रे, चाललंय कॉलेजला? येतो गाई. आणि ती कापड कोणाची आहेत? काय नाही, मालकाच्या पोराचं आहे. बर.
नाही, आज जे काही ते बोलूनच राहतो एकदाच. आता ती यायची वेळ झाली, तिचा विचार करण्यापेक्षा एकदाच मन मोकळेपणाने बोलून टाकलेलं बरं. निदान अभ्यासात तरी लक्ष लागेल. ये क्या हुआ, कैसे हुआ, ये कब हुआ. बर कोण आहे ती? अरे मैत्री नाही ती. मैत्रीण नाही होय? आम्हाला येडे वेडे समजतो का तू? अरे नाही, जस्ट फ्रेंड आहे ती. हा जस्ट फ्रेंड सांगतोय काय मला? जाऊ दे, तुला सांगायचंच नसतं ना आम्हाला. काय सांगतोय तू? ती काय जस्ट फ्रेंड आहे म्हणून सांगतो ना. असं आहे व्हय. ये क्या हुआ, कैसे हुआ, ये हुआ, जब हुआ तब हुआ, तो छोड़ो ये न सोचो क्या हुआ हुआ. अरे पोरा, वाईस घरात लक्ष देत जा की. हां, तुझा बा हा असा आजारी आणि म्या तरी किती काम करून करून करणार. अरे काल पगार मागायला गेलते तर पैसे पण दिले नाहीत त्यांनी. आता औषध गोळ्या कशा आणायचं सांग बरं. आणि आता कुठं चाललाय? चाललोय कॉलेजला. आणि त्या गोळ्या र येताना आणतो. बरं नक्की आण. जाऊ द्या, आज तर इंटरनेटचे मार्क सांगतो. आदर्श 20 पैकी 6 मार्क, संचित 20 पैकी 20 मार्क, रोहिणी 20 पैकी 15 मार्क. अरे संचित, फी भरलीस का? नाही सर. अरे लवकर भरून टाक बाळा, नाहीतर मग तुला पेपरला पण बसता येणार नाही, कारण तुला हॉल तिकीटच मिळणार नाही. सर हे बघ, मी तुझी परिस्थिती समजू शकतो, पण कसं आहे, कॉलेजकडनं मला प्रेशर येते की मुलांच्या लवकरात लवकर फी जमा करा, नाहीतर हॉल तिकीट भेटणार नाही. भरतो सर. काय लवकरात लवकर भर. हां चल. ऐक ना यार, ते संचितला बघितला का रे? संचित कोण यपायचा का? हा, अरे तिकडे गेला असेल आय थिंक. तिकडे गेलाय का? हा. बरोबर, थँक्यू बरं का. हो, अरे ऐक ना, काय झालं? काय नाही, मी सांगतो, भेटतो ना. हा चालतंय. संचा, अरे संचा, काय झालं? कुठं होता? काय झालं? फोन झालं? किती शोधला, किती फोन लावलेत बघ मी. माझा फोन सायलेंट असतो रे. बोल की आता. अरे संचा, अरे बोलशील का नाही? संचा आपले तात्या गेले रे. काय? ऐक ना, तू त्याच्या घरापासून राहतोस का? हो. आणि कधी घडलंय सगळं? अरे 2 तास झाले बघ. 2 तास झाले का? बरं ऐक ना, लय गडबड आले, तू नंतर भेटतो. थांब सर, मी पण येतो. अरे कसं व्हायचं रे आता यांचं, एकटी बाई काय काय करणार बरं. हा संचार लय उशीर केला रे तू. गेला तुझा बा. आता कसं होणार आपलं? आपल्याला कुणी वाली नाही राहिला रे. अशातच माझे वडील वारले. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण गेला, पण मी धीर सोडला नाही. वडिलांनी मला सांगितलं, शिकवण गेलीच होती की कधी हार मानायची नाही. मित्रांनो, तुम्हाला पण सांगतो, कधी जीवनात हार मानू नका. कठोर मेहनत करत राहा. आणि मी शिक्षण करता करता कष्ट करायला लागलो. सेंटरिंगचे काम करायला लागलो, पेंटरिंगचे काम करायला लागलो. मी जीवनात कधी काम केले नाही आणि मला कधी करायची पण नव्हती, पण वेळेने मला भाग पाडले काम करायला. संघर्ष करायला लागला जीवनात, पण काही हरकत नाही. का म्हणतात ना, वाईट वेळ बघितल्याशिवाय काही घडत नाही. म्हणूनच मी खूप कष्ट करत राहिलो जीवनात. तुम्ही पण मित्रांनो कधी हार मानू नका आणि धाडस करा जीवनात आणि संयम ठेवत राहा. आणि खरं म्हणलं तर जीवनात मी एक मोठं पाऊल उचललं, कठोर पाऊल उचललं जीवनात. आणि मी एक चढत राहिलो, एक स्टेप बाय स्टेप मी काम करत राहिलो आणि एक
उद्योजक बनायचं ध्येय धरलं खरं तर माझ्या जीवनात खूप असे कठीण काळ आले, सोसले गेले नाही, पण मी करत राहिलो कष्ट आणि त्यातच मी एक मोठा उद्योजक माणूस बनलो. स्ट्रगल बघतो प्रत्येकाला स्ट्रगल असतोच. हार्डवर्क केल्याशिवाय काहीच नाही. चांगली आहे. करत राहते आता shooting.